जगाच्या अर्थकारणामध्ये मागच्या 24 तासात कुठे काय बिघडलंय घडलंय जाणून घेऊया आजच्या भागामध्ये. नमस्कार, मी प्रद्युम्न सेवेकरी. आपण बघतात BPS इन्व्हेस्टमेंट्स ऑनलाईन. आउट ऑफ ऑल द न्यूज, म्हणजे जे काही इराण अमेरिका शांतता प्रस्ताव चालू आहेत, ट्रम्पकडनं काही प्रस्ताव आहेत, इराणकडनं काही आहे, मध्येच पाकिस्तानकडनं काही येत आहे, असं होत असताना अचानक इस्रायल आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये खडाजंगी झालेली आहे अशा बातम्या येत आहेत. असो, त्याच्यातनं आपल्याला इमिजिएट काही प्रॉब्लेम आहे का मार्केट किंवा काही? तर जोपर्यंत शांतता प्रस्तावाच्या चर्चा बातम्या येत आहेत तोपर्यंत मार्केट विल बी ऑनलाईन. कारण मार्केट ऑलवेज लुक्स, म्हणजे इक्विटी मार्केट ऑलवेज लुक्स फॉर फॉरवर्ड अर्निंग आणि इकॉनॉमी लुक्स फॉर द करंट अर्निंग्स. मग आता या सगळ्या याच्यामध्ये ज्या काही बातम्या महत्त्वाच्या आहेत त्या मी तुमच्यासमोर ठेवतो. त्यातली पहिली बातमी आहे ती म्हणजे ओपन AI आणि SpaceXचा येणारा अतिप्रचंड मोठा असा IPO. साधारणपणे $25 बिलियन IPO प्रत्येकाकडनं काढण्याची शक्यता आहे. आता मंडळींनो, या IPOच्या माध्यमातून एक मात्र नक्की झालेलं आहे की SpaceX म्हणजे इलॉन मस्कची जी कंपनी आहे त्या याच्यातनं जवळपास 3,000 लोक मिलिनियर झालेले आहेत आत्ताच, बरं का. आता SpaceXच्या IPOमध्ये रिटेल पार्टिसिपेशन हे सर्वात जास्त ठेवण्यात येत आहे अशा बातम्या आहेत. आपण त्याच्यामध्ये गुंतवणूक करू शकतो का भारतात राहून? निश्चितच. काही FOF म्हणजे फंड ऑफ फंड्स आहेत ज्या म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून आपण तिकडे गुंतवणूक करू शकतो. कसं काय जाणून घेऊया पुढच्या भागामध्ये. दुसरी बातमी आहे ती म्हणजे FIIची म्हणजे फायनान्स, म्हणजे जे आपले ओव्हरसीज फंड्स जे आहेत, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स, तर त्यांची जी काही गुंतवणूक आहे तर ती भारतातल्या ज्या काही मोठ्या म्हणजे लार्ज कॅप कंपन्या आहेत ना, तर त्यांच्या याच्यामध्ये मागच्या 4-1 वर्षांमध्ये कमी होती. आता ती किती होती आहे, कशी होती बघायचं आहे का? तर उदाहरणार्थ HDFC असेल, रिलायन्स असेल, इन्फोसिस असेल, बजाज फायनान्स, कोटक, एशियन पेंट्स यांच्या याच्यामधली गुंतवणूक ते हळूहळू खरंच कमी करत आहेत. याचा अर्थ असा नाही की धोरणात्मकदृष्ट्या त्यांनी असं ठरवलं आहे की भारतीय बाजारातून निघून जायचं, पण काही कारणं असतील. मग त्या कारणांमध्ये US वाढणारं इन्फ्लेशन असेल, ज्याच्यामुळे डॉलरची मागणी वाढलेली आहे, ज्याच्यामुळे डॉलरचा परत आधार वाटत आहे, किंवा ओव्हरऑल रिस्क इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीमध्ये परकीय देशांमध्ये गुंतवणूक करण्याच्याऐवजी इट बिकम्स सेफ टू इन्व्हेस्ट इन टू द सेल्फ करन्सी म्हणजे डॉलर. मग त्या याच्यामुळे आता काय झालं आहे, जवळपास 4.68% US 10 year पोचलेलं आहे. मग त्यांना कदाचित असं वाटत असेल की तिकडची गुंतवणूक ही जास्त रिस्क फ्री आहे, त्यामुळे इकडे गुंतवणूक ठेवायला नको. पण याचा अर्थ असा नाही की भारतामध्ये आपल्या कंपन्यांमधली रिटेल गुंतवणूक खाली आहे. इनफॅक्ट SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्याद्वारे जो काही पैसा इक्विटी मार्केटमध्ये येतो दर महिन्याला, तर त्याद्वारे सगळ्या कंपन्यांमध्ये होणारी गुंतवणूक जी आहे त्याच्यामुळे जो काही रिटेल इन्व्हेस्टर्स आहेत त्यांचा होल्डिंग पर्सेंटेज हा नक्कीच वाढलेला आहे. चांगली बातमी आहे. हळूहळू करत वाढणं गरजेचंच आहे. कारण जोपर्यंत आपण परकीय शक्तींच्या हाताखाली असू, म्हणजे जोपर्यंत आपलं मार्केट FI कंट्रोल्ड असेल तोपर्यंत आपल्याला त्यांच्याकडे दररोज किंवा दरवेळेला आशेने बघणं गरजेचंच राहील. मग आपल्या इथलं मार्केट कसं वाढेल बघूया सविस्तरपणे, चर्चा नक्कीच करूया त्याच्यावरती. तिसरी बातमी आहे ती म्हणजे, आणि मंडळींनो ही फार महत्त्वाची आहे, महत्त्वाची अशी की कोरियाच्या सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्समध्ये जो संप होऊ घातलेला होता तर तो संप आता स्थगित केलेला आहे, रद्द केलेला आहे काही कारणास्तव. तो जर का संप पुढे गेला असता तर या सेमीकंडक्टर इंडस्ट्रीमध्ये जे काही 2-3 मोजक्या किंवा 3-4 मोजक्या कंपन्यांचं जे राज्य आहे, मग त्या याच्यामध्ये कोरियन 2 आणि तैवानची एक कंपनी, तर त्या याच्यामुळे सगळ्या सप्लाय चेनला मोठा प्रॉब्लेम झाला असता. मग गाड्या असतील किंवा घड्याळं असतील किंवा अजून तत्सम काही उद्योग जे आहेत त्या सगळ्यांना प्रॉब्लेम झाला असता. मग तो प्रॉब्लेम झाला असता तर पुन्हा महागाई, पुन्हा भाववाढ या दुष्टचक्रामध्ये आपण अडकलो असतो. तुर्तास चला संप टळलेला आहे, पुढे काय होईल ते पुढच्या वेळेला. ज्याचा आता एक महत्त्वाची बातमी, सद्यस्थितीमध्ये ॲज ऑफ येस्टरडे अमेरिकेचं जे काही कर्ज आहे तर त्याची एकंदरीत व्याप्ती झालेली आहे $39 ट्रिलियन. किती? $39 ट्रिलियन. आता एक गोष्ट जाताना तुम्हाला सांगतो, बॅलन्स शीटमध्ये बॉटम लाईन आणि टॉप लाईन किंवा टॉप लाईन आणि बॉटम लाईन अशा 2 महत्त्वाच्या गोष्टी असतात. टॉप लाईन म्हणजे सेल्स, बॉटम लाईन म्हणजे प्रॉफिट. सेल्स किती असेल पण प्रॉफिट जर का कमी असेल तर त्या बॅलन्स शीटला महत्त्व फार कमी राहतं. कारण आपल्या हातात पैसे नाही आहेत पण आपला धंदा खूप मोठा आहे. मग धंदा जर का नुसताच मोठा आहे आणि पैसे नाही तर तो धंदा कुठल्या ना कुठल्या कारणाने प्रॉब्लेममध्ये येण्याची शक्यता आहे.
असू शकते. बघा जुळते का गणित. भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन नवीन बातम्या घेऊन. तोपर्यंत स्टे इन्व्हेस्टेड, स्टे कनेक्टेड. आवडलं तर BPS इन्व्हेस्टमेंट सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.